माझ्यासारखा सकाळी उठायचा कंटाळा येतो ना, हे मला नक्की सांगा. मी तर एवढी आळशी आहे ना, म्हणजे रात्री तुम्ही माझ्यापासनं कितीही मला जागवून घ्या, मी रात्रभर जागू शकते. पण सकाळी उठायचं म्हटलं, की मला खूप जास्त जीवावर येते आणि सकाळी उठल्या-उठल्या पहिलं काम असतं ते दूध तापवणं. आता इथे मी दूध तापवायला घेतलं आणि कालचं जे दूध होतं ते पण तापवून घेतलं, पण ते खराब झालं असं मला बरं झालं जास्त नव्हतं, थोडंसंच होतं. आता याचं काय करू ना, ते काही कळत नव्हतं. त्यानंतर युगीतसाठी आणि माझ्यासाठी छान दूध घेऊन घेतलं आणि ते पिऊन घेतलं. त्यानंतर सगळं आवरलं वगैरे आणि आज अंघोळ केल्यानंतर छान अशी रेडी झाली होती. काय रोज-रोज तसंच राहायचं म्हणून म्हटलं आज छान रेडी होऊया. नवऱ्याला पण आवडेल, की बायको आज थोडीशी छान रेडी झालेली आहे. बाकी केसांचं म्हणाल तर ते खाली मी सोडतच नाही. ते सध्या वरती बोचकच बांधून असतं. पण जे आहे उन्हाळा भयंकर आहे त्यामुळे गरमी होते आणि मागच्या साईडला मंगळसूत्राची जी हूक असते ना, तिथे ना ती घासल्या जाते. त्याच्यामुळे ते जास्त जरा जळजळ होतं. त्यामुळे जे आहे केस काही मी मोकळे सोडले नाही. बाकी जे आहे छान अशी रेडी झाली होती. मी कशी दिसतीये ना मला नक्की सांगा. त्यानंतर नाश्त्याला आज छान मला अप्पे बनवायचे होते, तर इथे छान सगळे कांदा टमाटर वगैरे टाकून जे मी अप्प्याचं रेडी करून दिलं. त्यानंतर ते पात्रातसुद्धा टाकून दिलं. सोबतच जे आहे त्यांची छान चटणी वगैरे पण बनवून घेतली आणि पाणी प्यायचं ना लक्षातच राहत नाही. त्यामुळे किचनमध्ये आल्यावर जे आहे 1-2 ग्लास पाणी पिलंच पाहिजे असं माझं टार्गेट असतं रोजचं. ते पिऊन घेतलं आणि इथे छान जे आहे अप्पे मस्त झाले होते, खूप छान फुगले होते, स्पॉन्जी झाले होते. तर चला म्हटलं आधी आपण ह्याचा नाश्ता वगैरे करून घेऊया. नाश्ता वगैरे करून घेतला. त्यानंतर जे आहे युगीत असं काही खेळत होता. त्यानंतर दुपारी ना खूप जास्त गरम होत होतं, तर चला म्हटलं काहीतरी थंड पिऊया. त्यासाठी जे आहे हे रोजचं माझ्याकडे सिरप आहे. आता हे उन्हाळ्याच्या पहिले जे मला संपवायचं आहे आणि हे मीच पिते, त्यामुळे चला म्हटलं युगीतला म्हटलं आपण दोघेही छान पिऊया सरबत. काय त्याच्यासाठी छान थंड पाणी घेतलं, ग्लासमध्ये टाकलं, त्याच्यामध्ये 1-1 चम्मच जे आहे ते रोजचं ते लिक्विड टाकलं, फिरवून घेतलं आणि छान पिऊन घेतलं. असं छान रिलॅक्स वाटत होता. संध्याकाळची छान दिवावात वगैरे पण लावून घेतली. चलो बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.